महिलांना अगदी आनंदाची बातमी आहे। लाडक्या बहिणी योजनेतील तिसरा हप्ता आणि दिवाळी बोनस याबद्दल मोठी अपडेट समोर आली आहे। यामध्ये महिलांना चौथा हप्ता आणि प्लस काही बोनस मिळणार आहे। तो बोनस काही महिलांना 3000 मिळणार, काही महिलांना 4500 रुपये मिळणार। यामध्ये महत्त्वाचा मुद्दा असा आहे, हे सर्व बोनस कोणत्या महिलांना मिळणार, यासाठी कोणत्या महिला पात्र ठरतील आणि हे जे दिवाळीचं बोनस आहे नेमकं किती तारखेला भेटणार, संपूर्ण माहिती आपण 2च मिनिटात जाणून घेऊया। सर्वांना भाऊबीजेच्या अगोदर 3000 प्लस बोनस मिळणार आहे, परंतु हा बोनस मात्र काही महिलांनाच मिळणार आहे आणि त्यासाठी कोणत्या महिला पात्र असतील। सर्वात अगोदर बघा, ज्या महिलांना जुलै आणि ऑगस्टमध्ये पैसे मिळाले होते, त्या महिलांचे सप्टेंबर महिन्यातील 1500 रुपये बाकी होते, त्या महिलांना आजच्या तारखेला 2 ऑक्टोबर रोजी देखील त्यांच्या अकाउंटला पैसे जमा झालेले आहेत। तर काही महिलांना जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर या 3 महिन्याचे 4500 रुपये आज जमा झालेले आहेत। ज्या महिलांना आज पैसे मिळाले किंवा कालच्या दिवसामध्ये पैसे मिळाले त्यांनी एक कमेंट करून नक्की सांगा, आणि ज्या महिलांना आतापर्यंत एकही रुपया आला नाही त्या महिलांनी देखील कमेंट करून सांगा। ज्या महिलांना एकही रुपया आला नाही त्या महिलांबद्दल आपण अगोदर बोलूया। जर पाहिलं तर रोजच्या 10 ते 15 लाख महिलांच्या अकाउंटला रोज पैसे येतात, परंतु अशा काही महिला बाकी आहेत ज्यांचं आधार कार्ड, बँक स्टेटमेंट, बँक सीडिंग आणि डीबीटी सर्वच ओके आहे, तरी देखील त्यांच्या अकाउंटला पैसे आले नाहीत। तर यामध्ये महिलांचा काही प्रॉब्लेम नाही, हा प्रॉब्लेम आहे राज्य सरकारचा। तर ते कसं काय, या ठिकाणी झालं असं की लाखो महिलांनी फॉर्म भरलेत, त्यांचे अप्रूव्हलही झालेत, त्याच अप्रूव्हल झालेल्या फॉर्मची छाननी करण्यासाठी राज्य सरकारला वेळ लागत आहे। जसे जसे अप्रूव्हल महिलांचे फॉर्म पुढे जातात त्याप्रमाणे महिलांच्या अकाउंटला पैसे पाठवले जातात। कालच अजितदादा पवार यांनी माहिती दिली होती, ते म्हणले होते तिसरा हप्ता सर्व महिलांच्या अकाउंटला 5 तारखेपर्यंत विस्तारित झाला पाहिजे। त्याप्रमाणे युद्धपातळीवरती काम देखील चालू आहे, परंतु काही महिला राहिले असतील तर त्या महिलांच्या अकाउंटला 10 तारखेपर्यंत ज्या महिन्याचे पैसे राहिले असतील त्या महिन्याचे पैसे जमा होतील। म्हणजेच की अजित पवारांनी असा निर्णय घेतला आहे, जोपर्यंत अप्रूव्हल झालेल्या महिलांच्या अकाउंटला तिसरा हप्ता विस्तारित होत नाही तोपर्यंत चौथा हप्ता कोणाच्याही अकाउंटला विस्तारित केला जाणार नाही। तर या ठिकाणी लक्षात ठेवा, ज्या महिलांचे फॉर्म अप्रूव्हल झाले होते परंतु त्यांना एकही रुपया मिळाला नाही, त्यांना 10 तारखेपर्यंत कधीही त्यांच्या अकाउंटला 4500 रुपये जमा होऊ शकतात। आणि ज्या महिलांना 2 हप्ते मिळाले होते त्यांचा 1 हप्ता सप्टेंबरचा बाकी आहे, त्या महिलांना देखील 10 तारखेपर्यंत कधीही पैसे जमा होतील। फॉर्म भरलेल्या महिलांची संख्या जास्त आहे, त्यामुळे रोजच तेवढ्या महिलांच्या अकाउंटला पैसे ट्रान्सफर करणं शक्य होत नाही, त्यामुळे या गोष्टीला थोडा उशीर झाला आहे। आता दिवाळी बोनस नेमकं महिलांना किती भेटणार आणि लाडक्या बहिणीचा चौथा हप्ता किती रुपये जमा होणार आणि किती तारखेला जमा होणार आपण ते पाहूया। ज्या महिलांचा 25 सप्टेंबर नंतर फॉर्म अप्रूव्हल झाला होता त्या महिलांना सप्टेंबर महिन्याचे, ऑक्टोबर महिन्याचे आणि नोव्हेंबर महिन्याचे असे तिन्ही महिन्याचे एकदमच 4500 रुपये मिळतील। ज्या महिलांना पहिला, दुसरा, तिसरा हप्ता मिळाला त्या महिलांना ऑक्टोबर महिन्यामध्ये 3000 रुपये मिळतील, ते ऑक्टोबर आणि नोव्हेंबरचे पैसे असतील। आणि ज्या महिलांचं सर्व एकदम ओके आहे, फॉर्म अप्रूव्हल आहे, बँक सीडिंग वगैरे सर्व ओके आहे, त्या महिलांच्या अकाउंटला एकदम 9000 रुपये ट्रान्सफर केले जातील। जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर या महिन्याचे पैसे त्या खात्यात जमा केले जातील। याच्यामध्ये काही महिलांना मेसेज देखील आलाय, त्यांना चुकून पैसे जमा झालेले आहेत, त्या महिला या योजनेसाठी पात्र नाही, तर त्यांना मेसेज असा आला आहे की त्यांनी हे पैसे तहसील कार्यालय किंवा जिल्हा अधिकारी कार्यालयामध्ये जाऊन जमा करावे। आता अजित पवारांनी सांगितल्याप्रमाणे भाऊबीजेचा हप्ता सर्वांना ऑक्टोबर महिन्यामध्येच भेटणार आहे, परंतु लाडक्या बहीण योजनेचा तिसरा हप्ता 5 ऑक्टोबरपर्यंत सर्व महिलांच्या अकाउंटला ट्रान्सफर करण्याचे आदेश दिले आहेत। म्हणजेच की तिसरा हप्ता एकदा ज्या महिलांनी फॉर्म भरला होता त्या सर्व महिलांच्या अकाउंटला गेला की चौथा हप्ता सर्व महिलांच्या अकाउंटला लगेचच जमा करणार आहे। म्हणजेच की विधानसभाच्या निवडणूक तोंडावरती आल्या आहेत आणि त्याच्या अगोदर आचारसंहिता लागणार आहे, आणि ही आचारसंहिता लागण्या अगोदरच लाडक्या बहिणीच्या अकाउंटला चौथ्या हप्त्याचे पैसे जमा होणार आहेत। मी सांगितल्याप्रमाणे काही महिलांच्या अकाउंटला 9000 जमा होतील, काही महिलांच्या अकाउंटला 4500 रुपये जमा होतील, काही महिलांच्या अकाउंटला 3000 रुपये जमा होतील। हे सर्व पैसे 10 ऑक्टोबरपासून महिलांच्या अकाउंटला जमा होण्यास सुरुवात होणार आहे।